नमस्कार. तर आज आपण रसशास्त्र व भेषज कल्पनामधील पेपर 1 मधील चतुर्विध रसायन हा टॉपिक बघणार आहोत. तर मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण खरलीय, परपटी, पोट्टली रसायन पाहिले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण कुपीपक्व रसायन पाहणार आहोत. कुपीपक्व रसायन कुप्यम अग्निनाम पक्वम तद्रसायनम तत् कुपीपक्व रसायनम. कुपीपक्व रसायनाची उत्पत्ती गंधक जारण्याच्या वेळेस झाली आहे. यामध्ये वालुका किंवा सिक्ता यंत्रात कुपीच्या साहाय्याने गंधकाची जारणा करण्यात आली होती. कुपी म्हणजेच काचकुपी आणि पक्व म्हणजे अग्निपक्व. कुपीपक्व रसायन म्हणजे ज्यात पारदास काचकुपीमध्ये ठेवून ती कुपी यंत्रात ठेवून त्यास अग्नीवर ठेवले जाते. आता याचे प्रकार. कुपीपक्व रसायनाचे 3 प्रकार आहेत. स्थानपरत्वे, गंधक मूर्छनेनुसार व निर्माण विधीनुसार. स्थानपरत्वे त्याचे परत 3 प्रकार पडतात: तलस्थ, गलस्थ, उभयस्थ. गंधक मूर्छनेनुसार 2 प्रकार: सगंध आणि निर्गंध. व निर्माण विधीनुसार 2 प्रकार: अंतर्धूम विपाचन व बहिर्धूम विपाचन. तलस्थ या प्रकारामध्ये औषधी द्रव्य तळाला साठते कुपीच्या व गलस्थमध्ये कुपीच्या गळाशी साठते. याची उदाहरणे: तलस्थ समीरपन्नग्रस, गलस्थ रससिंदूर, उभयस्थ सुवर्णसिद्मकरध्वज, सगंध रससिंदूर, निर्गंध रसपुष्प व रसकर्पूर. आता याचा निर्माण विधी पाहूया. त्याच्यामध्ये लागणारी उपकरणे: चौकोनी भट्टी, 7 वेळा मातकापड केलेली कुपी, वालुका यंत्र, लोखंडी सळई, दोरी व सुरी. द्रव्यसंग्रह: औषधांची कज्जली, स्पिरिट, जल इत्यादी. निर्माण विधी प्रक्रिया: भावित कज्जली म्हणजेच पारद प्लस गंधक त्यास काचकुपीमध्ये भरावे. काचकुपीला 7 वेळा मृतवस्त्राने लेपन करावे. त्या काचकुपी वालुका यंत्रात ठेवावी. सुवांगाशित झाल्यावर रसायन काढावे. काचकुपीच्या गळाशी किंवा तळाशी जमा झालेले औषध गोळा करावे व कुपीपक्व रसायन तयार होते. सवीर्यता अवधी 10 वर्ष. रसशास्त्राच्या NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार ह्याचे 2 उदाहरणं सांगितले आहेत: रससिंदूर व रसकर्पूर. त्यापैकी रससिंदूर ह्याचे कंटेंट शुद्ध पारद, शुद्ध गंधक प्रत्येकी 8 टोळे. वातअंकुरा स्वरस ह्याची भावना. यंत्र कोणतं वापरणार तर वालुका यंत्र. ह्याची औषधी मात्रा आहे 1 ते 2 गुंजा. रोगग्नता आहे श्वास, कास, क्षय, उन्माद, प्रमेह व आमवात. नेक्स्ट रसकर्पूर. ह्याचे कंटेंट शुद्ध पारद 48 ग्रॅम, गंधक आम्ल 72 ग्रॅम, सेंधव लवण. औषधी मात्रा आहे 2 ते 4 mg. अनुपान त्वकचूर्ण व रोगग्नता कृमी, त्वचारोग, व्रण इत्यादी. अशा प्रकारे चतुर्विध रसायन हा आपला टॉपिक पूर्ण झालेला आहे. तुम्ही या संबंधित इतर व्हिडिओज चॅनलवर पाहू शकता. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.